अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांना जोरदार धडका दिलाय. अन्नातील भेसळ असो की दुधातील भेसळ, मुंढेंच्या नेतृत्वाखालील एफडीएचे अधिकारी कोणाला सोडत नाहीत. राज्यभरात भेसळयुक्त बनावट दुधाचे रॅकेट उघडकीस येत आहे. निकृष्ट दुधाचे टँकर नदी नाल्यामध्ये ओतून दिले जात आहेत. त्यामुळे तुकाराम मुंढे लोकांच्या मनात ते हिरो ठरले, तर काही जणांसाठी तुकाराम मुंढे हे विठ्ठल झाले. डेऱ्यांना येणाऱ्या बनावट दूध बंद झाले. सुरुवातीला राज्यातील मंत्र्यांनी, आमदारांनी मुंढेंच्या कारभाराचे तोंड भरून कौतुक केलं होतं, पण याच कारभारावरून आता सत्ताधारी नेत्यांनी बोट ठेवलंय. एफडीएच्या कोणत्या आदेशामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय? सत्ताधारी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे पाटील, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी एफडीए विरोधात भूमिका का घेतली? दूध भेसळ, बनावट दूध निर्मितीवर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका आमदार दिलीप वळसे पाटील व माजी खासदार सुजय विखे पाटील यांची आहे. परंतु सरसकट कारवाईला दोघांनी विरोध दर्शवला आहे. आमदार दिलीप वळसे पाटील यांचे म्हणणे आहे, राज्याचा आणि केंद्राचा 2 एफडीए विभाग कार्यरत आहेत. दोघांचे वेगळे नियम आहेत. शेतकऱ्यांनी आणलेले जसेचे तसे दूध संकलन केंद्राने स्वीकारले पाहिजे, पण बाहेरच्या मार्केटमध्ये जसे तसे दूध पाठवता येणार नाही. दर्जेदार दूध देण्याची जबाबदारी प्रोसेस करणाऱ्या कंपनीची आहे. भेसळयुक्त कमी प्रतीचे दूध नागरिकांना देऊ नये, असे केंद्राच्या एफडीए विभागाचा नियम आहे. एफडीए विभागाचा नियम आहे, दुधाची फॅट 3.2 आणि SNF 8.3 असेल तर दूध संकलन केंद्राने दूध स्वीकारावे, असा एफडीएने आदेश दिला आहे. बागायती भागात कोरडा चारा नसतो, त्यामुळे दुधाची फॅट कमी भरते, असे मत वळसे पाटील यांचे आहे. त्यामुळे राज्यातील दूध संकलन घटल्याचा मुद्दा वळसे पाटील यांनी उपस्थित केलाय. काही दूध संकलन केंद्राचे तेच मत आहे. बागायती भागामध्ये खूप गायी असणारे शेतकरी आहेत, त्यांना कोरडा चारा मिळत नाही, तो खूप महाग आहे. त्यामुळे तो आपला शेतातील ओला चारा वापरतो, त्यातून दुधाची फॅट कमी होते. तर एखाद्या शेतकऱ्याकडे 2च गायी असतील आणि दोघींची फॅट कमी असेल तर त्याचे दूध संकलन केंद्र स्वीकारू शकत नाही. त्यामुळे अडचण निर्माण होत आहे. त्यात गायी वेल्यावर कमी फॅट लागते आणि SNF जास्त असते, ही अडचण आहे. त्यामुळे या नियमानुसार दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आले. सरसकट दूध संकलन केल्यानंतर सगळ्या दुधाची एकत्रित फॅट नियमानुसार लागते, असे दूध संकलन चालकांचे म्हणणे आहे. पण दूध उत्पादकांनी हा नियम लावल्यास मात्र दूध उत्पादक अडचणीत येणार आहेत. सुजय विखे यांनीही एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. कोणतीही कारवाई करण्यापूर्वी प्रशासनाने सखोल पडताळणी करणे आवश्यक आहे. चुकीच्या पंचनाम्यामुळे किंवा एकतर्फी कारवाईमुळे प्रामाणिक दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे सुजय विखेंची भूमिका आहे.